आणि दादांनी त्यांनाच साथ द्यायचं ठरवलेलं आहे. दादांसाठी काय मागितलं, काय प्रार्थना? आपण सगळे पाहतच आहात की दादांनी आदरणीय मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की गेल्या 10 वर्षामध्ये 2 टर्ममध्ये जे आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी जो देशामध्ये विकास केलेला आहे, जगभरात त्यांना विकास पुरुष म्हणून ओळखलं जाते आणि दादांनी त्यांनाच साथ द्यायचं ठरवलेलं आहे. आणि अलीकडच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये आपल्या सगळ्यांनाच मोदी साहेबांना परत तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी आणि या विकासाचं पाईक होण्यासाठी आम्ही सगळ्यांना भेटत आहोत. प्रत्येक भाषणात आम्ही देवाचरणी सगळ्यांची इच्छा पूर्ण कर असंच सगळं घातलेलं आहे. विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही बोलताय, दादाही विकासाच्याच मुद्द्यावर बोलत असतात. एकंदरीत प्रचाराचा अनुभव तुम्हाला कसा मिळतोय की विकासाच्याच पॅटर्नवर तुम्ही सगळीकडे बोलताय, लोकांकडनं अनुभव कसा येतो? आम्ही जिथे जाईल तिथे लोकांचा प्रचंड चांगला पद्धतीने अनुभव आहे. कारण आम्ही जिथे जिथे जाते तिथे तिथे दादांनीच विकास केला आहे असं सगळेजण लोक म्हणत आहेत. कारण मी भोर तालुक्यात जाते, वेल्हा तालुक्यात जाते, जिकडे ती जाईल तिथे वाड्या वस्त्यांवरती जो काही निधी मिळालेला आहे आजपर्यंत, जो काही विकास झालेला आहे तो दादांच्या मार्फत तिथल्या आमदार असतील किंवा तिथले काही स्थानिक नेते असतील त्यांना मिळालेला आहे आणि त्याच्या मार्फत विकास झालेला असं लोक म्हणतात. त्यामुळे विकासाचा मुद्दा घेऊन जाताना लोकच सांगतात की आमच्याकडे विकास झालेला आहे. थँक्यू सो मच. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.